कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Hey, दिवस लक्ष्मी बस भावना आणि आनंदी काय झाले होते हे जे काही घडलंय त्यांनी अगदी पोक्त वागायला लागले त्याचं दुःख पाहत नाही हो मला, खरंच पाहत नाही। मलाही नाहीये लक्ष्मी, अगं पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग। कधी कधी जे काही घडतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं फक्त, पण आपण मात्र हार मानायची नाही। अहो आपली भावना नकाराचं दुःख पचवून ऑफिसला गेली, तो दिवस आणि आजचा दिवस काय काय घडलं हो तिच्या आयुष्यात। निवाजाव प्रत्येक वेळी ना असं वाटतं की आता काहीतरी चांगलं घडणार आहे, नाही देवच आशा दाखवतो आणि मग तोच तिच्या पदरी निराशा टाकतो। निसर्गाचं चक्र असंच असतं लक्ष्मी। अगं प्रत्येक वेळेस सगळं चांगलंच कसं होणार? अहो पण जर वाईटच व्हायचंय तर ते माझ्या बरोबर होऊ दे ना, माझ्या लेकी बरोबर का होतंय? तुला एक माहितीये का, जर तुझ्या बरोबर काही वाईट झालं ना तर भावनाला आत्ता होतोय तितकाच त्रास होईल, कदाचित थोडा जास्तच होईल। आणि एक सांगू, तो जो देव आहे ना देव, तो ज्याप्रमाणे संकट देतो त्याचप्रमाणे त्या संकटांबरोबर लढण्याचं बळही देतो। अगं आनंदी भावना करता त्याच रूपात आली आहे लक्ष्मी। तू अशी खचून जाऊ नकोस। ज्याप्रमाणे तुझ्या मुलींची दुःख बघून तू तुझा स्वतःचा त्रास विसरतेस, त्याचप्रमाणे आनंदीकडे बघून भावनाला पण पुढे जायचं बळ मिळतच असेल ना। आणि लक्ष्मी तू काही कमी भोगलायस का? पण प्रत्येक संकटाच्या वेळी तू उठून उभी राहिलीयस, अगदी खंबीरपणे उभी राहिलीयस। आज भावनाला तुझ्या आधाराची, तुझ्या आत्मविश्वासाची गरज आहे। आणि मला सांग, आपण सगळे एकत्र आहोत, आपलं हे एवढं एवढं मोठं कुटुंब एकत्र आहे, आणि काय पाहिजे आपल्याला? गोड शब्दात सांगताय की लक्ष्मी तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाहीये, बरोबर ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।